महायुतीच्या जनआक्रोश मोर्चानंतर महायुतीची सभा पार पडली। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केलेली आहे। इंडिया आघाडीचा खरा चेहरा दाखवणार 2029ला आपलं राज्य येईल असं इंडियाचे मनसुबे असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। विरोध करणाऱ्या महिला खासदारांचं वाईट वाटतं। सुधारणांना विरोध करणाऱ्या महिला लोकसभेमध्ये होत्या असा उल्लेखही फडणवीसांनी केलेला आहे। आज सुरुवात झालेली आहे या निर्धाराची सुरुवात की जोपर्यंत या देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये आमच्या मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार। आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे स्थान मिळवल्याशिवाय थांबणार नाही। आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं। आणि आज ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात आलं की आता एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सिंपल मेजॉरिटी आहे, 68 मतं जास्त आहेत, पण त्याच्याऐवजी अजून 54 मतं याच्यामध्ये पाहिजे, हे लक्षात आल्याबरोबर तुमचा खरा चेहरा बाहेर आला आणि तुम्ही या कायद्याला विरोध करून त्या ठिकाणी हा कायदा पाडला। सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं ज्यांनी याला विरोध केला। तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा। सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या। त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या ज्यांनी याचा विरोध केला।